निवडणुकीच्या निमित्तानं देखील मतदार राज्याचा विचार करतात, ज्या राज्यात निवडणुका आहेत आणि त्या पद्धतीनं मतदान करतात। आणि नगरपालिका, महानगरपालिका ह्यामध्ये जिल्हा परिषद, तालुका पंचायत ह्यामध्ये तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथं ज्या राजकीय पक्षांचे जे काही सत्ता होती त्यांनी केलेला कारभार, जे विरोधी पक्षामध्ये असतात ते पुन्हा तिथं येण्याचा करता प्रयत्न, अशा प्रकारचं साधारण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं चालू असतं। आता मागे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 5 वर्ष ज्या राजकीय पक्षाकडे इथली सत्ता होती पुणे महानगरपालिकेची, तिथं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तर मी अनेक वर्ष 25 वर्ष तिथं कारभार केला। त्या शहराचा कसा चौफेर विकास झाला हे आपल्या बहुतेक पत्रकार मित्रांना माहिती आहे। तिथं काही कठोर भूमिका आम्हाला घ्यावी लागली, काही ठिकाणी वेगवेगळे निर्णय घ्यावे लागले, परंतु शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता ते सगळं करण्याचा प्रयत्न आम्ही तिथं केला। इथं देखील आमच्या ताब्यामध्ये काही काळ महानगरपालिका होती तेव्हाही आम्ही सुरुवात केली। मला आठवतं आहे त्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना आणि प्रशांत जगताप महापौर असताना ती मेट्रोच्या भूमिपूजन इथं झालं। त्यावेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच आलेले होते, कारण ते देशाचे पंतप्रधान होते। पण हा प्रकल्प मागे त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला होता आणि नंतर त्याला गती देण्याचं काम हे सातत्याने आम्ही सगळेजण केंद्रामध्ये पाठपुरावा करून, राज्यामध्ये पाठपुरावा करून, राज्यामध्ये देखील राज्याची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडत आजपर्यंत आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे। आत्ताही मध्ये तुम्ही बातम्या बघितल्या असतील की आपल्या इथं आणखी मोठ्या प्रमाणावर पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये मेट्रो सर्व दूरपर्यंत नेण्याच्या करता आणि वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता तो एक प्रयत्न। वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता 2-3 प्रकार करावे लागतात। एक म्हणजे रस्ते रुंद करावे लागतात, ग्रेड सेपरेटर करावे लागतात, फ्लायओव्हर करावे लागतात, डबल फ्लायओव्हर करावे लागतात, किंवा मेट्रोची लाईन टाकत असताना जसं नागपूरला करण्यात आलेलं आहे, खाली वाहतूक होत असते रोडवर, त्याच्यावर 6 लेन करून तिथनं वाहतूक आपण करतो आणि त्याच्यावर मग मेट्रो चालते। अशाही पद्धतीचा प्लॅन आपण काही भागामध्ये हा केलेला आहे। ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ह्या जसं पिंपरी चिंचवडचं योग्य नियोजन करून आम्ही तुलनात्मक पुण्यापेक्षा तिथले वाहतुकीच्या दृष्टिकोनातनं रस्ते रुंद झालेले असल्यामुळं आणि ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असल्यामुळं तिथं आपल्याला फरक जाणवतो। पुण्यामध्ये एक हाती सत्ता इथं भारतीय जनता पक्षाकडे आली आणि त्यावेळेस जवळपास आम्ही सरकारमध्ये काम करत असताना फार वेगळा विचार करून, लॉंग टर्मचा विचार करून काही धोरणं आखलेली होती। त्याच्यामध्ये मेट्रो असेल, त्याच्यामध्ये रिंग रोड, तुम्हाला आठवत असेल त्या काळामध्ये रिंग रोडची किंमत मला आठवत आहे, मी त्याचा पाठपुरावा करत होतो आणि अवघी 10,000 कोटी रुपयाची होती। आता तो रिंग रोड जवळपास 40,000 कोटीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेला आहे। आत्ता कुठं आता त्याची टेंडर वगैरे झालेली आहेत, ते काम पूर्णत्वाला जाईल, परंतु एकंदरीतच त्या काळामध्ये आपल्या इथं आपण वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर, नंतर भामासखेडचं पाणी आपण आणलं आणि ते पाणी आणत असताना खाली नदीला खूप खराब पाणी आपण सोडतो, कारण STP प्लांट हे बसवण्याच्या करता अग्रक्रम द्यायला पाहिजे होता, वॉर फुटिंगवर ते काम करायला पाहिजे होतं। आपल्याला आठवत असेल जायकानी पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी दिला, परंतु आज देखील STP प्लांटची कामं ज्या गतीनं व्हायला पाहिजे होती, दुर्दैवाने त्या गतीकडं लक्ष इथल्या स्थानिक नेतृत्वानी दिलं नाही।